नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, धम्मसंघांच्या नवीन धम्मदेशनाच्या व्हिडिओमध्ये मी धर्मपाल साळुंखे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आहे चैत्र पौर्णिमा. बरेच लोकांचा उपवास असेल आजसुद्धा आणि कालसुद्धा असेल. त्यासाठी साधुकार अनुमोदन खूप छान. शील समाधी पंयेचा अभ्यास करत असताना, परियती पटिपत्तीचा अभ्यास करत असताना खूप चांगल्या प्रकारे आपण आपल्या पारामी पूर्ण करून निब्बाणापर्यंत जाऊ, असा तुमचा माझा संकल्प आहेच आणि असेलच. आता आज आपण जे सुत्त बघत आहोत ते अंगुत्तर निकायातलं सुत्त आहे, बरोबर. ह्या सुत्तामध्ये काही गोष्टी अशा सांगितल्या आहेत, जसं एक उपासक बुद्धांकडे जातो आणि बुद्धांकडनं वारंवार धम्म ऐकत असतो. एकदा काही भिक्षू काही काम करत असतात आणि ते काम करत असताना त्यांचा उद्देश सांगतात. ते ऐकून त्या उपासकामध्ये श्रद्धा जागते आणि ती श्रद्धा जागल्यानंतर तो बुद्धांकडे जातो आणि बुद्धांना विचारतो की भगवंत, भंते तर असा असा उद्देश घेऊन अभ्यास करतायत, काम करतायत, तर आम्ही कसं करायचं? आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये बरेच कामं करत असताना धम्माचा अभ्यास कसा करायचा? मग भंते साधुकार देतात, भगवंत साधुकार देतात, म्हणतात खूप छान प्रश्न आहे आणि मग 11 गोष्टी सांगतात, बरोबर. आता ह्या 11 गोष्टीचा आपण अभ्यास करतोय का, पालन करतोय का, किंवा कशा प्रकारे याला अंगीकारू शकतो आपण? जर नसेल तर याच्यावरती आज आपण चर्चा करूया, ठीक आहे. सुत्ताचं नाव आहे नंदीय सुत्त. जो व्यक्तीचं नाव आहे नंदीय, जो बुद्धांकडे जाऊन काही प्रश्न विचारतो आणि बुद्ध खूप चांगल्या प्रकारे धम्म सांगतात, ठीक आहे. सुरू करूया आपण. त्याआधी मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटत आहेत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सुत्त कसं वाटेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. इतरांपर्यंत माहिती पोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा. 3 एप्रिलपासून आपण पाली व्याकरणाची नवीन बॅच सुरू करतोय. ज्यांना शक्य आहे नक्कीच जॉईन करा. खूप चांगल्या प्रकारे पाली शिकूया, खूप चांगल्या प्रकारे धम्म समजूया मित्रांनो. आता गोष्ट आहे की भगवंत कपिलवस्तूला येतात आणि कपिलवस्तूनंतर आता ते जातील श्रावस्तीला. तेव्हा होतं काय की नंदीय जो आहे तो स्वतः शाक्य आहेत. त्याला असं कळतं की भगवंत आता काही दिवसांनी श्रावस्तीला जाणार आहे. भगवा कीर सावत्यंग वसावासंग उपगंतु कामो, की आता काही दिवसांनी भगवंत आता श्रावस्तीला जाणार आहे, तर का नाही मी यनु ना हम्पी सावत्यंग वसावासंग उपगच्छेयंग, का नाही मी पण बुद्धांसोबतच वर्षावास करण्यासाठी, म्हणजे ते 3 महिने मी श्रावस्तीला जाऊ. तिथे मी माझं काम करेल, माझं उपजीविकेचं साधन शोधून घेईल आणि वेळोवेळी बुद्धांकडे जाईल, बुद्धांकडनं धम्म ऐकत राहील आणि धम्माचं पालन करेल. एक गाव सोडून दुसऱ्या गावाला जाण्याचा विचार करतोय 3 महिन्यांसाठी वर्षावासाच्या काळामध्ये. का? कुशलकर्म करायला, शिलाचं पालन करायला, दानधर्म करायला, धम्म श्रवण करायला. बघा इतकी त्याची तत्परता आहे. हां, तसंच करतो. आता भगवंत श्रावस्तीला पोहोचले. आता को भगवा सावत्यंग वसावासंग उपगच्छे, भगवंत व आता श्रावस्तीला गेले. मग नंदयोपी खो सक्को सावत्यंग वसावासंग उपगच्छे, भगवंतानंतर तो सुद्धा श्रावस्तीला पोहोचला. आता वर्षावास सुरू झालाय. तत्थ कमंतचैव अधिष्ठासी, आणि तिथे त्याने काहीतरी काम पण सुरू केलं. एखादं काम शोधून काम करतोय. भगवंतांच्या लभी कालेन कालंग दස්සनाय, आणि मध्ये मध्ये भगवंतांची भेट घेत होता. मग बरोबर जेव्हा बुद्ध धम्म सांगत असेल, उपदेश देत असेल संध्याकाळच्या वेळेस वेगळे वेगळे, तेव्हा जाऊन धम्म ऐकत असे. न खोपन समयेन संबहुला भिक्खू भगवतो चीवर कम्मंग करून ते. आता खूप सारे बनते एकत्रित होऊन भगवंतांचं चीवर शिवतायत, ठीक आहे. आणि काय म्हणताय? निठ्ठित चिवरो भगवा ते मासच्चयेन चारिकं पक्कमी सते. त्यांचा उद्देश असा आहे की बघा आता आम्ही हे चिवर शिवतोय आणि 3 महिन्यानंतर भगवंत हे चिवर घालून चारिका करतील. म्हणजे त्यांचा उद्देश शुद्ध आहे की बाबा इतर सगळी कामं करत असताना देखील इथे ते असं काम करतायत आणि उद्देश पण असा आहे, कुशल उद्देश आहे, सेवाभावाचा उद्देश आहे. इतर भिक्षुकर्म करत असताना हे सुद्धा काम करतायत. आता ते ऐकून त्याला खूप छान वाटतं, तो मोटिवेट होतो आणि काय करतो ते सगळं ऐकल्यानंतर तो आता बुद्धांकडे जातो. येणे भगवा तेन उपसंकमित्वा भगवंतं अभिवादित्वा बुद्धांकडे जातो. बुद्धांना सांगतो सुतं मे तं, की भंते मी असं काहीतरी ऐकलं की सगळे भंते तुमच्या चिवराचं काम करत होते आणि त्यांनी असं म्हटलं की 3 महिन्याच्या नंतर भगवंत हे चिवर घालतील आणि चारिका करतील, म्हणजे इतरांना धम्म सांगतील. जेव्हा इतरांना धम्म सांगतील तेव्हा बुद्धांनी हे चिवर घातलेलं असेल आणि ते त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देत आहेत याचा त्यांना आनंद होतो. आणि मग याच्या मनामध्ये श्रद्धा जागते आणि बुद्धांकडे आल्यानंतर विचारतो तेसंग नो भंते, मग भंते नाना विहारेही विहरंतं केनस विहारेन विहातब्बंती,
की आम्ही उपासक समजा इतक्या प्रकारे वेगवेगळे कार्य करून आमचं जीवन यापन करत असतो, तर आम्ही असं काहीतरी करू शकतो का? धम्माचा अभ्यास करताना अजून आम्ही काहीतरी काय काय करू शकतो समजा असं. कशा प्रकारे साधना केली पाहिजे, आम्ही कशा प्रकारे धम्माचा अभ्यास केला पाहिजे. आणि हे विचारल्यानंतर भगवंत साधुकार देतात. काय म्हणतात? साधू साधू नंदीय. अरे वा, खूप छान नंदीय. तुम्हाकं पतिरूपं कुलपुत्तानं यंग तुम्हे तथागतं उपसंकमित्वा पुच्छेयात. खूप खूप साधुकार. व्हेरी गुड नंदिया. तुमच्यासारखे कुलपुत्र बुद्धांकडे येतात, तथागतांना प्रश्न विचारतात आणि विचारतात की बाबा नाना प्रकारे अजून किती चांगल्या प्रकारे आम्ही धम्माचं आचरण करू शकतो, धम्माचा अभ्यास करू शकतो. बरोबर. तो तत्पर आहे. तो त्याचं गाव सोडून 3 महिन्यासाठी इथे आला बुद्धांचा धम्म ऐकायला, सेवा करायला, दानधर्म करायला, शिलाचं पालन करायला, आणि अजून विचारतो की अजून काय केलं पाहिजे. मग भगवंत काय म्हणतात? आता इथे 6, ह्या स्लाईडमध्ये 6 गोष्टी आणि पुढे 5 गोष्टी आहेत. आता आपल्याला असं बघायचं आहे की आपल्यामध्ये गुण आहेत का, किंवा आपण हे काम करतोय का. नसेल करत तर आपण त्याला अंगीकारूया, त्याच्यावरती काम करूया. बरोबर. ह्या 6 आणि पुढे 5 गोष्टी आहेत त्या बघूया आपण. काय की उपासकांमध्ये समजा जेव्हा मी उपासक शब्द म्हणतो ना, तर उपासक उपासिका दोघी ओके येतात त्याच्यामध्ये. की उपासक उपासिकांमध्ये काय असतं? श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धाको नंदीय आराधको होते न असत हो. की जे आराधक आहे म्हणजे जे श्रावक आहेत, त्यांना धम्माचा अभ्यास करायचा आहे ना, त्यांच्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा बल आहे. 5 बलापैकी पहिलं बल आहे. त्याच्यामध्ये श्रद्धा नाही तो पुढचं काम करू शकत नाही. बरोबर. मग तुम्ही त्याला सील पालन मला दान करायला म्हणा की वेगवेगळे करायला म्हणा, श्रद्धा नसेल म्हणजे ती सुपीक जमीनच नाही आहे, दगडधोंडे असतील मग सगळे. सुपीक जमीन पाहिजे. त्या सुपीक जमिनीला म्हणतात श्रद्धा. श्रद्धा असेल तर तुम्ही तिथे बीज पेरू शकता, मग तो सील समाधी पय्याचा अभ्यास करू शकतो. म्हणून श्रद्धा असली पाहिजे. नो असद्ध अश्रद्धा नसली पाहिजे. चला साधुकार आहे. हा व्हिडिओ इथपर्यंत बघत असणाऱ्या लोकांमध्ये श्रद्धा नक्कीच असेल, त्यासाठी साधुकार आहे. बरोबर. आता शीलवा आराधको होती न दुस्सिलो. शीलवान. आता शील काय? कमीत कमी पंचशील. त्याच्यानंतर अष्टशील आहे, मग नंतर ओके दशशील वगैरे आहे. आता पंचशील तर बेअर मिनिमम आहेच. जाणता अजाणता सुद्धा पंचशील तुटत नाही आहे. साधुकार आहे, मग ते लोक शीलवान आहेत. आणि आठवड्यातून एकदा, महिन्यातून 4-5 वेळेस आपण अष्टशिलाचं पालन करतोय. क्या बात आहे. साधुकार. अजून एक पाऊल पुढे, अजून शीलवान बनत चाललो आहे. बरोबर आहे. ही दुसरी क्वालिटी आहे का? नक्कीच आहे. ठीक आहे. बऱ्याच लोकांमध्ये आहे. साधुकार आहे. आता आराध्यवीर्य होती न कुसितो म्हणजे काय? आळशी, एकदम प्रमादी, त्याची इच्छाच होत नाही आहे, काही करायची इच्छा होत नाही आहे, असू दे. आणि आराध्यवीर्य काय? जो तत्पर आहे. अरे उद्या उपवास येते का? एक्सायटेड झाला, उद्या मला उपवास करायचं आहे. अरे तिथे भंते येणार आहेत, भंतेंना भेटायला जायचं आहे का? शिवरदान करायचं आहे का? भोजनदान करायचं आहे का? त्यांना आमंत्रित करायचं आहे का? बरोबर. तत्पर आहे. आज मी एक सुत्त ऐकलं, पण त्याच्यावरती अजून अभ्यास करूया, ते पुस्तक उघडूया, त्या धम्माचा अभ्यास करूया, त्या स्वतःचा अभ्यास करूया, असे आराध्य वीर्य आहे. वीर्य म्हणजे काय? पुरुषार्थ करणं. बरोबर. जोर लावणं. आराध्य म्हणजे खूप चांगल्या प्रकारे मेहनत केली जाते. कशामध्ये? धम्म समजण्यामध्ये आणि धम्माचं पालन करण्यामध्ये. बरोबर. असं पाहिजे. नंतर उपठितस्ती आराधक होती न मुठ्ठ. आता मुठ्ठ म्हणजे काय? मंद कसा? की प्रमादी एका प्रकारे, त्याची अजिबात रस नाही आहे. बरोबर. अजिबात त्याच्यामध्ये म्हणजे त्याला रस उत्पन्न होत नाही बुद्धांमध्ये, धम्मामध्ये, संघामध्ये. आणि जो त्याच्या विरुद्ध उपठित, जो तुम्ही आणि मी पाहिजे, कसं? तत्पर पाहिजे, अवेअरनेस पाहिजे धम्मासाठी. बरोबर. नक्कीच असेलच. आपण सगळे याच्यावरती ॲटलिस्ट प्रयत्न तरी करतो आहे. बरोबर. शील पालन करण्यामध्ये तत्पर आहोत का? समाधीचा अभ्यास करण्यामध्ये तत्पर आहोत का? धम्म समजण्यामध्ये आपण तत्पर आहोत का? ओके. अवेअरनेस आहे का त्या गोष्टीची आपल्याकडे? ते झालं उपठितस्ती. मग समाहितो. आता समाहितो काय? इंद्रिय समाहित आहे का? अशा प्रकारे. स्मृतीमध्ये आहोत का? अशा प्रकारे. समाहित. चित्तांग समाहती. बरोबर. चित्त समाहित आहे का? अशा प्रकारे. ते कधी होतं? शील समाधीचा अभ्यास करत असताना चित्त समाहित होत जातं. बरोबर. म्हणजे समाधीच आहे का? तत्पर आहे का? समाधीमध्ये आहे का? बरोबर. नंतर शेवटचा आहे पय्यव होती. पय्या पाहिजे. पय्या काय? पय्या म्हणजे बुद्धी पाहिजे. कशी बुद्धी पाहिजे? चिरणारी बुद्धी पाहिजे, वरवरची बुद्धी नाही. एखाद्याने सांगितलं ना आपण ते मानलं नाही. एक्सपिरियन्शियल नॉलेज पाहिजे. हो, अनिच्छ आहे तर अनिच्छ आहे, दुःख आहे तर दुःख आहे. बरोबर. अशा प्रकारे पय्या होते. पय्याची लक्षणं काय? की पय्या ही अंधकार दूर करून पुढे जाते. तसंच विचिकित्सा दूर होते का?
कर्मकांडातून आपण बाहेर निघतोय का? बरोबर, जे काही संशय असतील, डाऊट्स असतील धम्माप्रती, त्यातून आपण बाहेर निघतोय का? ती पैया. बरोबर, पैया. आता हे 6 गुण. नंदीय छसु धम्मेसु प्रतिष्ठाय पंचसु धम्मेसु अज्जतांग सतिंग उपठ्ठाप. बाबा, आधी या 6 गोष्टीमध्ये प्रतिष्ठित असलं पाहिजे. मला खात्री आहे की याच्यापैकी बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही आणि मी खूप चांगल्या प्रकारे प्रतिष्ठित आहे. शील आहे, श्रद्धा तर आहेच, आराध्य विरोध आपण आहोत, आशिलाचं पालन करतोय, दानधर्म करतोय, बरोबर, उपसत करतोय, नंतर उपठितता आहोत, समाहित पण आहोत, पैयावान बनण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर, विपश्यना करण्याचा, पैयावान बनण्याचा प्रयत्न करतोय, साधुकार आहे. आता हे झाल्या 6 गोष्टी. सांगा बरं, ह्या 6 गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतोय का? असाल तर साधुकार आहे, व्हेरी गुड. आता पुढच्या 5 गोष्टी ना थोड्या छान आहेत, थोड्या ॲडव्हान्स आहेत. आणि बघा, थोडं आता इथं बरीच मोठी लिस्ट आहे. आता आपण याला नीट समजून घेऊ की काय. बुद्ध म्हणतात की ह्या 5 गोष्टींची आहे ना तुम्हाला अनुसती पाहिजे. अनुसती म्हणजे काय? तुम्ही त्याला वारंवार आठवलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे. धम्माचा अभ्यास करत असताना त्याची स्मरण झाली पाहिजे. कशी? श्रद्धेने स्मरण झालं पाहिजे. कसं? मग पहिले दिले बुद्ध काय? तथागतं अनुसरेय असे, की तो बुद्धांचं स्मरण करतो, म्हणजे बुद्धानुसती करतो. मग आता सांगितलं इथे पिसो भगवा अरहंग सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस धम्म सारथी सत्था देव मनुसानंग बुद्ध भगवाती. मित्रांनो, बुद्ध गुण आहे हे बुद्ध गुण, हे 9 गुण याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला माहिती आहेत का? प्रत्येक शब्दाचा इतका डिटेलमध्ये अर्थ आहे. जेव्हा या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळेल, श्रद्धा अजून वाढेल, श्रद्धा अजून बळकट होईल. ठीक आहे. बुद्ध धम्म संघ गुणावरती आपण मागे व्हिडिओ बनवले आहेत, मोठे मोठे व्हिडिओ, ते नक्की बघा. या शब्दांचा अर्थ बनवा, एक नोट्स बनवा, याच्यामध्ये शब्दांचा अर्थ लिहा. ठीक आहे. बघा तुम्ही कशी लगेच श्रद्धा वाढत आहेत, बुद्धांबद्दल श्रद्धा वाढते. ठीक आहे. नंतर मग धम्मानुसती काय? स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको एहि पस्सिको. माझ्या पुढच्या पुस्तकाचं नाव आहे एहि पस्सिको. नंतर ओपनेयको पच्यतांग वेदितबो विन्युहिते. अरे धम्म आहे, खूप चांगल्या प्रकारे सांगितलेला धम्म आहे. इथेच बघायचा आहे, इथेच एक्सपिरियन्स करायचा आहे, इथेच फळ देणारे आहे, तुम्हाला घेऊन जाणारा आहे निब्बाणापर्यंत, असा हा धम्म आहे. नीट समजून घेऊ मित्रांनो धम्माचा अर्थ काय आणि धम्माची अनुसती करायची. बरोबर. मग आता तिसरा मुद्दा आहे कल्याण मित्रांची अनुसती करायची. कसं? ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपली कृतज्ञता असली पाहिजे, जी खूप रेअर आहे, जी खूप दुर्मिळ आहे. कृतज्ञता आजच्या तारखेमध्ये सापडत नाही, लोक विसरून जातात बरंच लवकर. एखाद्याचे उपकार, एखाद्याचे कल्याण, बरोबर, एखाद्याची मदत. काय होतं इथे? कल्याण मित्रांना अनुसरलं पाहिजे. आता कल्याण मित्र म्हणजे काय? सगळ्यात पहिले मोठे कल्याण मित्र तर भगवान बुद्ध, मग बाबासाहेब आले आहेत, मग आपला संघ आला जो आपल्याला धम्म सांगतो आहे. मग काही कल्याण मित्र जे गृहस्थ आहेत, कोणी उपासक आहे, कोणी उपासिका आहे, जे तुम्हाला मला धम्माचा अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देतात, शिलाचं पालन करायला प्रेरणा देतात. त्यांची आपण अनुसती करतोय, त्यांना आठवतोय आणि त्यांना साधुकार देतोय की बाबा माझं लाभावतमे सुलद्धंगवतमे, की माझा लाभ झाला आहे, माझा भरपूर मोठा लाभ झाला आहे, माझा खूप मोठा म्हणजे प्रॉफिट झाला आहे. मी खूप प्रॉफिटमध्ये कसा? की मला असे कल्याण मित्र भेटलेत जे माझ्यावरती अनुकंपा करत आहेत, मला त्रासातून काढण्यासाठी मला मदत करतात, अनुकंपा करतायत. अत्यकामा, मला काम करण्यासाठी प्रेरित करताय. ओवादका, मला सांगतायत हे करू नको, हे कर, असं कर, तसं कर, असं करू नको, इथे तुझी हानी होईल, इथे तुझं भलं होईल, अशा प्रकारे अनुशासका मोटिवेट करतायत. बरोबर. असे माझे कल्याण मित्र जे मला धम्मावर चालण्यासाठी, धम्माचा अभ्यास करण्यासाठी प्रेरित करतायत, हात पकडून मला पुढे घेऊन जात आहेत. कल्याण मित्र तोच असतो, फक्त बाता नाही करत, तुमचा हात पकडतो, तुम्हाला सोबत घेऊन चालतो, तुम्हाला मोटिवेट करतो. अशा कल्याण मित्रांबद्दल तुम्हाला अनुसरते, आठवण करायची आहे त्यांच्याबद्दल. हे झालं कल्याण मित्र. पुढची गोष्ट फार महत्त्वाची. ह्या 3 गोष्टी तर नक्की असतीलच आपल्यामध्ये किंवा आपण त्याचं अनुसरण करतोय. चौथं बघा काय फार महत्त्वाचं आहे, त्याग. त्याग म्हणजे काय? त्याग. त्यागाचा दुसरा शब्द येतो समजा दान. कसा? अत्तनो त्यागं अनुसरे असे, आपण स्वतःचा त्यागाबद्दलची भावना करतोय. कसला त्याग? मग इथं असं म्हटलं आहे की मी खूप श्रद्धावान आहे, मी खूप लकी आहे, माझा खूप लाभ झाला आहे की ह्या जगामध्ये सगळे लोक, सगळे प्रजा हे ना मच्छरे मल परियुठिताय,
की हे इतक्या मत्सरमध्ये जकडलेले आहे, पिडलेले आहेत, त्यांचं डोकं वर निघत नाही आहे, इतक्या मत्सरमध्ये आहे, जे दान देऊ शकत नाही आहे. पण माझं चित्त इतक्या चांगल्या प्रकारे मी बनवलेलं आहे किंवा आहे की मी मुक्त चागो आहे, बरोबर, की मी त्याग करू शकतो, मी दान देऊ शकतो, माझ्या कर्म शुद्ध आहे, माझे हात शुद्ध आहे, पैत पाणी, बरोबर, मी त्याग करू शकतो, मी काहीतरी दान देऊ शकतो, याच योगो मी याचे करणाऱ्या लोकांना दान देऊ शकतो आणि दान समविभाग करतो, मी ठिकठिकाणी दान देऊ शकतो. असं माझं चित्त आहे, असं मी आहे, याचं आपण अनुसरण करतोय. पण असं करत असताना मित्र इगो येता कामा नये. इगो, त्याला आपण म्हणू की मान, बरोबर, अहंकार येता कामा नये, की हो मी स्वतःला लगेच समजतो की मला दान देता येतं आहे, माझ्या मनामध्ये ती त्यागाची भावना आहे, माझ्या मनामध्ये ते दान देण्याचं कुशलकर्म आहे, ते पीक आहे, बरोबर, ते बीज आहे जे मला दान करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. तसं माझं चित्त आहे. हे स्वतःसाठी आपण याची अनुसती करायची आहेत. किती साधुकार आहे, क्या बात आहे. आता ह्या 4 गोष्टीच आपण जर परत परत अनुसरण केल्या तर किती श्रद्धा बळकट होते, किती एनर्जी मिळते दान करायला, धम्म सांगायला, बरोबर. आता ह्याच्यामध्ये दानामध्ये धम्म पण येतो. मला खूप साऱ्या गोष्टी माहिती आहे, मी का सांगू कोणाला, मी 4 लोकांमध्ये भारी भरेल असं नाही. धम्म ही वाटण्याची गोष्ट आहे, सांगायची गोष्ट आहे, बरोबर. अशा प्रकारे चला पुढचं देवतांची अनुसती करायची. आता देवतानुसतीचं इथे या ठिकाणी ना एक उदाहरण दिलं, उपमा दिली आहे की असे काही देवता आहेत की ते त्यांच्या मनाप्रमाणे राहू शकतात, जगू शकतात, समजा एखादं रूप धारण करू शकतात, जे पाहिजे ते प्राप्त करू शकतात, अशी त्यांची कॅपॅसिटी आहे, ते करू शकतात. पण त्यांचं चित्त इतकं समाहित झालेलं आहे की त्यांची आता काही इच्छा होतच नाही आहे, बरोबर. जसं एखादे अनंत भंते समजा खूप चांगल्या प्रकारे धम्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांना माहिती आहे की आता काय नाही करायचं आहे किंवा काय करायचं आहे, पण काही करण्याची आता इच्छा पण नाही आहे, कारण की सगळं शून्य झालेलं आहे, सगळं क्रिय झालेले आहेत. अशा इथपर्यंत आपण पोचायचं आहे. अशा देवतांची आपल्याला अनुसती करायची. असे देवता आहेत की जे खूप काय करू शकतात पण नाही करत, का ते तितके संयमी झालेले आहेत, तितके शांत झालेले आहेत. तसं आपण होतोय का, ती क्वालिटीज आपल्यामध्ये येते का, याची अनुसती करायची आहेत, बरोबर. बुद्धांची अनुसती, धम्माची अनुसती, कल्याण मित्रांची अनुसती, अरहंतांची अनुसती आली याच्यामध्ये, बरोबर. नंतर त्यागाची अनुसती, बरोबर. नंतर देवतांची अनुसती. हे 5 अनुसती जर कोणी करत असेल मित्रांनो तर काय होतं, बुद्ध उपमा देतात की तुम्ही एक पाण्याचा घडा आहे, तो पाण्याचा घडा पालथा केला, काय होईल, सगळं पाणी त्यातनं निघून जाईल, थेंब 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 असेल, शेवटी ते सुद्धा निघून जाईल, असं तुमचे पापकर्म निघायला मदत होईल, असं बुद्ध म्हणतात. अजून एक उपमा देतात की समजा एका ठिकाणी आग लागली आहे, आग इकडनं येते आणि ह्या ठिकाणी जात आहेत. आता इकडनं आग लागल्यानंतर ती इकडे जात आहेत, इकडचं सगळं त्याने जाळून टाकलं आहे, आता आग इकडे परत येणारच नाही आहे, कारण की इथं काही जाळण्यासारखंच नाही आहे, काही उरलंच नाही आहे जाळण्यासारखं, काही आहेच नाही जे तुम्हाला पुढे जन्म घेण्यासाठी कारणभूत बनेल, बरोबर, रिझन बनेल, कॉजेस बनतील तुम्हाला पुढे जन्म घेण्यासाठी, असं काही उरलंच नाही आहे. ह्या गोष्टी आहेत मित्रांनो ज्या बुद्धाने या ठिकाणी सांगल्या. 11 गोष्टी. पहिल्या 6 मध्ये आपण पाहिलं हे सील असलं पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, आराध्यवीर्य असलं पाहिजे, उपठित असलं पाहिजे, समाहित असलं पाहिजे आणि पैया असली पाहिजे, आहेत साधुकार आहे. आणि मग ह्या 5 गोष्टींची अनुसती करायची आहे. बुद्धानुसती आहे, धम्मानुसती आहे, कल्याण मित्राची सती आहे, बरोबर, मग त्यागाची सती आहे, अनुसती, आणि मग देवतांची अनुसती, की असे क्वालिटीज माझ्यामध्ये येत आहेत का, मी यासाठी तत्पर आहे का, मी यासाठी काम करतोय का, करते का. मित्रांनो तुम्ही आणि मी, आपण सगळे उपासक उपासिका याच्यावरती काम करतोय का, याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे, बरोबर. आता ह्या गोष्टीचं फक्त 2-4 मिनटं आपण जर अनुसरण करू लागलो तर तुम्ही स्वतः बघाल की किती बळ मिळतं आहे, बरोबर, किती बलं वरती येतात. इंद्रिय बलं, जे आपले इंद्रिय आहेत, 5 इंद्रिय, त्यांचे बलं आहेत समजा, कसे ते वरती येतात, कसे श्रद्धा अजून बळकट होत आहे, कसं अजून कुशलकर्म करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते. वाचत असताना तितकी मजा येते, वाव, ऐकत असताना अजून मजा येईल, बरोबर, चित्त अजून दृढ होईल, श्रद्धा अजून दृढ होईल. खूप चांगल्या प्रकारे आपण कुशलकर्म करूया मित्रांनो. नंदीय सुत्त होतं हे अंगुत्तर निकायचं. कसं वाटलं हे सुत्त मित्रांनो, नक्की सांगा. यातून काही नवीन ऐकायला मिळालं का, काही नवीन गोष्टी होते का, काही मोटिवेशन, काही प्रेरणा यातून मिळाली का, नक्की सांगा मित्रांनो. अंगुत्तर निकायच्या एकादश निपातामधलं
अनुसती वग्गातलं हे नंद्यसूक्त आहे तिसरं. ठीक आहे, संदर्भ दिला. एखाद्याकडनं प्रवचन ऐकल्यानंतर त्यांना संदर्भ विचारा, पुस्तकं विचारा. मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो, आपण जिथे कुठे काही ऐकत असाल त्यांना संदर्भ विचारा, म्हणजे कोणी थातूरमातूर काहीही सांगणार नाही. बरोबर. चला मित्रांनो, हे होतं नंदी सुत्त. हे सुद्धा ऐकून आपल्याला काही लाभ झाला असेल तर नक्की साधुकार द्या, अनुमोदन करा. उद्यापासून पालीची नवीन बॅच सुरू होते, ज्यांना शक्य नक्की जॉईन करा. ह्या पुण्याच्या प्रतापाने मित्रांनो तुमचं माझं मंगल हो. खूप कुशल कर्म वाढो. हे 11च्या 11 गुण आपल्यामध्ये हो, तुमच्यामध्ये हो, माझ्यामध्ये हो. कल्याण मित्रांची संगती लाभो. ज्यांनी धम्म दिला परमपूज्य बोधिसत्वांनाही आपण पुण्यानुमोदन करूया. देवतागणांनी आमच्या पुण्याचा स्वीकार करावा. आईवडिलांना हे पुण्यानुमोदन आपण करूया. जे काय पुण्य आज मी कमवलं आहे या उपोषताच्या दिवशी या पुण्याचं आपण अनुमोदन करूया. सगळ्या सत्वांना, प्राण्यांना, जीवांना, भूतांना आपण हे पुण्यानुमोदन करूया. या पुण्याच्या प्रतापाने मित्रांनो तुमचं माझं मंगल हो, कल्याण हो, रक्षण हो. धम्माच्या मार्गावर चालत असताना आर्यपुग्गलांचे, अरहंतांचे, पच्चेक बुद्धांचे दर्शन हो. तुम्हाला मला निब्बाण सुख लाभो. साधू 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 साधू.